भंडारा गावाचं टोलीला खंडू देवाचा राहुल भंडारा गावाचं सगळी लोक ऍश मध्ये आहेत आणि VIP मान सन्मान पुन्हा मला माहिती आहे ना आपल्या सर्वांना अरे डिबा साहेब मी सांगाय ते युवांना आपले दिवा पाटील साहेबांचं नाव नाही दिला तर आमची एक सुद्धा युवान करून द्यायचा नाही पिक्चर मध्ये काम करशील आणि सिनाई पिक्चर मध्ये ना सो मच एकविरा माते की जय. बायांना काय पाहिजे बायांना पाहिजे असाच तुमचा रसिक मायबापांचा प्रेम. थँक्यू. चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या आणि तुमचं सर्वच कलाकारांना खूप प्रेम द्या. थँक्यू. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर बघा कुठे आलो, डायरेक्ट पनवेलला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे आणि तिथं आहे आपला शो आहे. अरे भाई 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 यो बघ बरोबर लेट आपण आहे डायरेक्ट थेट व्हिडिओ बनवत आल्या. काय झाली प्रॅक्टिस? अरे 7:30चा शो आहे आपला. 8 वाजलं चालू झाला का माझा एंट्री पण आहे. तर आपला आज शो आहे आणि तुम्हाला बघायला भेटेल सगळंच आपला आगरी कलाकार सगळं. तर जाऊया आतमध्ये. ऍक्च्युली बघा 8 वाजलं, 6:30चा शो होता, अजून चालू झाला काय माहिती नाही. पण आपला मित्र कलाकार एक भेटला इथं. जाऊयात आतमध्ये. तर आता आतमध्ये नाट्यगृहात असं नाट्यगृह आहे आणि यो आपला पोस्टर. जाऊया कुठं शो आहे बघूया. चला आता जाऊया आतमध्ये, बघूया काय सिच्युएशन आहे, किती तयारी चालू झाली ते जाऊन बघूया. तेजूचा लुक आहे. हे काय इथं नाट्यगृह इथंच आहे का बॅनर लागलेला? तुमची आमची भूमिपुत्रांची कला. म्हणूनच मंडळी खरं तर या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय ते म्हणजेच अमन वास्कर यांनी. या कार्यक्रमाचे निर्माते आहेत अमन ज्योती कैलास वास्कर आणि खरं तर या कार्यक्रमाची संकल्पना आहे ती म्हणजे सोपान तुकाराम खाडे आणि सोमनाथ काशीनाथ म्हात्रे या दोघांची संकल्पना आहे. आणि या संकल्पनेमधून या निर्मितीमधून साकारला गेला हा कार्यक्रम अर्थातच त्रिशा फिल्म प्रस्तुत करा भूमिपुत्रांची. तुमची आमची सगळ्यांची कला पाहण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. मंडळी खरं तर भगवंत चराचरामध्ये आहे. 21व्या शतकातील संत म्हटलं तर श्रद्धा आणि सबुरी ज्या मानवाला दिली ती म्हणजेच साईबाबांनी. चला जाऊया साईबाबांच्या दर्शनाला. नमस्कार ज्याला साईबाबाला साईबाबाला साईबाबा साईबाबाला
हातात गेले साईबाबांनी धाव ठोकायची.
आज गप्प्याचा काय 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 आज गप्प्याचा काय 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 बेजात बाहेर करला असता गुरुजी तो मेगा भाकरीची आपण दोघांचा छाडला ते माहिती गावाश्वर दिसतोय गुरुजी तू नको रे त्याला काय बोलू माझ्या आयटमला तुमच्या आयटमला अरे बाबा तू काय करणार आहे का तू मी त्याला इसरा काय 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 माझे नाजूकाला काय म्हणत हे नारीन अरे पोऱ्या पण तू विचार कर तो कुठे आणि हे कुठे प्रश्न सर्वाचा उत्तरा सर्वाची प्रश्न सर्वाचा उत्तर सर्वाची काय आता मी विचार तुझ्याशी काय होणार अरे हल्ला बोलला बंद करो तुम्ही अरे बाबा काय झालं मला सांग तुम्ही बोलता म्हणून आवडलं ना काय 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 या आजी टगली सुप्रीमच्या किंमत रस्ता करून पिल्ला असताना काय द्यायचं तू अरे बाबा कशाला काय गरज होती काय हिला मला माझ्या काय ते पण मेलीला कुत्रा पण मला सांगा झालं तरी काय होणार ही 2 पायांची सायकल आवडा मोठा हलवा डंपर तुमच्या जीवाला त्रास होतो पुढचा बोला तिला झोपू दे का उठू मला उठू
VIP खाना आणि VIP मान सन्मान अलंकार दादा सगळीकडे भेटतंय. आपली प्रयत्न आहे आपण करतो. सगळीकडे VIP मान सन्मान भेटतोय आज आणि सगळी लोक ऍश मध्ये आहेत आणि VIP मान सन्मान पुन्हा मला माहिती आहे ना आपल्या सर्वांना. अरे दिबा साहेबा दिला दिबा साहेबा तुम्हाला माहिती आहे का कोणा मुलं जरा असेल खरंच आपल्या नेत्याची जाण मी तर सांगेन. आज आपण बघतोय आमदार खासदार मंत्री संत्री किती होऊन गेले. दिबा पाटील साहेबांसारखा नेता होईल परत.
वाऱ्याची दर्यावरी फ्लॅश आहे. योग्याला काय तुमचा आहे आता, तुमचा आहे, तुमचा आहे आता. टेन्शन मध्ये अरे बाई काय सांगू माणसाने जागा तरी कसं काय बायको म्हणते अशी ज्या पदरा खाली
आईच म्हणते बायकोचा बैल झालाय. देवा आता काय करू? लग्न झालं लय सुखी होतो बाई. ते दाढी केस कापायचं पहिले. का काय झालं? अरे ती बायको बोलत होती तुझ्यासोबत तू फुगायला तर इथून बिकून देते का फुगायला. आणि तू पोट पण पहिले कमी करा. हा दिवस गेलेले बायको सारखं. आणि पोट जर कमी करायचं नसेल ना सगळ्याला पेली शहरला बोलवा तुमचे. अरे त्यासमोर सगळं तुला एक खुशखबर आहे. पिक्चर मध्ये काम करशील. आणि सिनाई पिक्चर मध्ये ना सीन काय करायचं माहितीये का? एक समुद्र आहे मोठासा. हा आणि मस्तपैकी अशा मोठ्या लाटा येतात त्या समुद्रात. हा आणि वारा आहे असं वारा आहे समुद्रात फील होईल फील. नंतर तुला हे काय करायचं होते नंतर ते समुद्र हलूस उतरायचं आहे. पिक्चरचं नाव मस्केली पाणी. हॅलो नमस्कार मित्रांनो. प्रत्येक गावात एक असा माणूस असतो का तो निवड लोकांना असतो. म्हणजे त्याला काही काम नसत नसतं. आज याची मनसुटी हो उद्या त्याची पायरी हो परवा शेडतीना. पण यो बिन कामाचा माणूस लय कामाचा असतं. म्हणजे कसं आहे घरांच्या बायकांना समजा कुठं चहा पाजायला जायचं असेल कुठं तेराव्याला जायचं असेल कुठं पाचवीला जायचं असेल तर ड्रायव्हर म्हणून यायला लय उपयोग होतो. आता तुमच्या गावात कोण आहे का? आमच्या गावात कोण आहे तर त्याचं नाव आहे उंदरिया. उंदऱ्या आहे ना गावात कोणतं लग्न असो साखरपुडा असो हलद असो तेरावा असो पाचवी असो ना तो वड लग्न असो पहिल्या पंक्तीला जाऊन जायला बसत. एक दिवस त्याला विचारला की रे तुझे काकाशी बोलायचं लगीन आहे ना तू पहिली पंक्तीला बसलेस. शेठ त्याचं कसं आहे पहिली पंक्तीला जेव्हा बसलं ना का जेवणाला असतील नसतील तेवढं सगळं ऐकून भेटतात. म्हणजे कसं दुसऱ्या पंक्तीला उंडच नसतं तिसऱ्या पंक्तीला पापडच नसतं चौथ्या पंक्तीला दुसरी भाजी नसतं. असा करत करत जेव्हा शेवटची पंक्ती येतं ना तेव्हा नुसतं वारान नाकायला लागतं. म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसतो. त्याला बोललो मग उद्यापासून मला पण झेल होती का उद्या आहे ना हा दररोज आमच्या गावात वाचनालय त्या वाचनालयात जातात. मी पण जातो पेपर वाचायला. एक दिवस मी बघला याला
पु ल देशपांड्यांचं पुस्तक येतं, वाचतं, ठेवतं, जातं. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथ्या दिवशी मी त्याला हटकला. केलं नाही, तू लय मोठा रशीद दिसत, लय मोठा रशीद, तू कलेची जाण आहे तुला. झाला काय नाही काय ना, तू रोज पु ल देशपांड्यांचं पुस्तक घेतस, वाचतस, जातस, तू लय मोठा रशीद आहेस. तसं ना रे शेठ, रशीद विषयी काय ना, कसं आहे माहिती का, एकदा आहे ना त्याने मला 500ची नोट भेटलेली, म्हणून मी रोज वाचता. असं आहे का, एवढं वाईट दिवस आलं तुझं. मी लय गरीब आहो, लय गरीब, पण कधी गरीब, जाम गरीब आहो, जाम जाम म्हणजे कवरा गरीब. तर मी आवरा गरीब आहो की माझी 100ची नोटीवर पण 50 लिहिलेलं असतं. आपणच केलं तू राहून द्यायचे पोरांपोर शांत. थँक्यू. मस्त मस्त, भारी भारी. जवळे पोरीला तुम्ही फसवले ना, तवरी वर्ष वाट बघायला लागेल. तुला तर सगळंच माहिती आहे. उपाय उपाय जाणीने सांग बाबा सांग. पण काय घाबरू नको, आपण त्याचा उपाय करू. अरे केला या जादू टोना, कार्यक्रम झालेला आहे. मला माहिती कसं झालं आपला, पण आवडला. थँक्यू सर्वांना धन्यवाद. मोबाईल
थँक्यू. काय आज काय काय केलं यांनी मला डायरेक्ट एकदम केला. चलो गाईज, तर कलाकारांना मी मग तुम्हाला भेटवला नाही पण आता नक्कीच भेटवेल. आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे. गणपती बाप्पा हम तुम्हारे. आणि खास करून वादक कलाकारांचा आभार आभार आभार. तुमच्याकडे ऐकून असं निघून टॉपिक मस्त मस्त. अशा प्रकारे सर्व कलाकारांना धन्यवाद. खूप चांगलं काम केलं. थँक्यू. दादा चला कधीतरी पुन्हा भेटू. परत नमस्कार नमस्कार. लवकर भेटू आता परत एकदा. भेटू आपण रेल्वे पटरी भेटू. दादा थँक्यू. यस वेलकम. बघा मला आज तुमच्या मुलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. एकविरा माते की जय. बायांना काय पाहिजे? बायांना पाहिजे असाच तुमचा रसिक मायबापांचा प्रेम जसा माझ्यावर 2019 पासून आजपर्यंत देत आला तसा कायम स्वरूपी राहील अशी अपेक्षा करतो. तसंच आपला दादा आणि ताई अतिशय सुंदर ब्लॉग वगैरे कॉमेडी व्हिडिओ बनवत असतात. थँक्यू. मस्त एन्जॉय करतो. तर दादांच्या चॅनलला लाईक. मस्त आज नाचवलं दादांनी एकदम जल्लोष मध्ये नाचवलं आम्हाला. भारी. थँक्यू. चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या आणि तुमचं सर्वच कलाकारांना प्रेम द्या. थँक्यू 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 थँक्यू. चला दादानी जाम नाचवला मला. तसंच आज आपल्याकडे बघा ब्लॉगर पण आलेले आहेत. मॅक ब्लॉगर. भाई तुझा ना ज्यांनी ब्लॉग काढला असेल का माहिती नाही पण शेवटचा डान्स बघा भाई. एकटाच म्हणजे काय अंगान होता त्याला माहिती. डेंजर कोणाशीच काही घेंदरे काही नाही. टेन्शन नाही. एकटाच नाचवता एकटाच. धन्यवाद मॅक ब्रो. अरे भाई चला भेटू एक दिवशी नक्की कधीतरी. चलो 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 बघा गणेश भाऊनी मस्त ऍक्ट केला. इतनी भारी. शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. 100% थँक्यू. मस्त वाटलं आजचा कार्यक्रम. दुआ में याद रखना. भेटूया कधीतरी. चलो जाता जाता कला भूमिपुत्रांची अमोल वासकरने बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. असंच दरवेळी आम्हाला कार्यक्रमाला बोलवत जा. थँक्यू. चला तर मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो कारण की आम्हाला भूक लागली. इथं कुठेतरी जेवायला आलो ना मी आणि इथं जेवतो आणि घरी जातो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. बाय बाय टाळा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.